नंबरवर कॉल करीत आहात तो सध्या बंद आहे. हा बोल. केदार, आले का दयानंद काका? झाली तुमची भेट? नाही अजून, त्यांना उशीर होणार आहे. अच्छा बरं, पण तू ओके आहेस ना? केदार, हे बघ, ते आल्यावर त्यांच्यावर चिडचिड करू नकोस हा. शांतपणे बोल त्यांच्याशी. बाकी कोणासाठी नाही, ॲटलिस्ट माझ्यासाठी तरी हे करशील ना? आणि हां, काहीही लागलं तरी मला लगेच फोन कर, ठीक आहे? ठीक आहे, मी कळवतो तुला. बाय. हाय निशू ताई, कशी आहेस? निशू, हे बघ माझा फोन आहे. हे बघ. अगं मी पण, मला पण. अगं ते मोठं कर ना, झूम कर ना. कसं थांब ग, व्हिडिओ कॉलवर कधी झूम होत नसतं. काय ही पोरगी खरं. बघू. हा सुधर. ग किती छान दिसते ग. कसली गोड दिसते निशू. दृष्ट नको लागायला बाई कुणाची. थँक्यू मम्मा आणि आतू. मस्त एकदम छान दिसते. हे मम्मा, आज हळदी कुंकू समारंभ आहे आणि तुला माहितीये मला या सगळ्यातलं काही कळत नाही. मला खूप टेन्शन आलंय, थोडी नर्वस पण आहे मी. अगं बाळा, कशाला काळजी करतेस तू? मोठी माणसं आहेत की नाही सगळी घरात? सासूबाई आहेत, कौशिकीताई आहे, त्या घेतील सांभाळून तुला. काय ग काव्या, तू पण शिकून घे सगळं. आता घोडा मैदान दूर नाहीये. घोडा मैदान? अगं तिकडे कशाला जायचंय? हे आई, खांडेकरांच्या घरचं हळदी कुंकू करायला इतकं मोठं मैदान घ्यायचंय? इतक्या बायका असणार आहेत तिकडे? काव्या, साध्या म्हणींचा अर्थ कळत नाही तुम्हा मुलींना? तुझं लग्न लावायची वेळ आलीये असं म्हणायचंय मला. अच्छा. गोड गोड दिसतीस. हे बघ. युवी, हॅलो. मम्मा, आतू, से हाय टू युवी. नमस्कार जावई बापू, बरे आहात ना? हा, एकदम फिट अँड फाईन. तिथे सगळं व्यवस्थित आहे ना? हो, आम्ही सगळे छान आहोत. तुमची तब्येत कशी आहे? नाही, ते लागलं होतं ते आता बरं वाटतंय का तुम्हाला? नाही, निशी आल्यापासून काय सगळं पेन गायब झालंय एकदम. युवी, चालतं हा निशिताई, आता तुझं लग्न झालंय आणि आई बाबा आत्याला सगळ्यांना माहितीये. काव्या, शट अप. जावई बापू, मी काय म्हणते, तुमच्या नात्यात एखादं स्थळ असेल तर सांगा ना. नाही म्हणजे आम्ही काव्यासाठी पण बघतोय ना आता. तुमचा एखादा आत्ते भाऊ, मामे भाऊ असेल तर नक्की सांगा. आई, अगं मला एवढ्यात लग्न नाही करायचंय. गप ग. निशी बघ किती खुश आहे, किती छान माणसं मिळाली आहेत. सासरची खूप चांगली माणसं आहेत. म्हणूनच म्हंटल तुमच्या घरातलं एखादं स्थळ असेल तर कसं दोघी बहिणी जावा म्हणून राहतील. आम्हालाही काळजी नाही, घरची लोक माहिती आहेत ना सगळी. हो ना. आई बरोबर बोलतीये काव्या. जावई बापू, तुमच्या ओळखीत कोणी चांगला मुलगा असेल ना तर सुचवा. नाही, खांडेकरांकडे फक्त एकच राजकुमार आहे, युवराज खांडेकर. बस. आणि काय तुझ्या बहिणीने आधीच डाव टाकला, नाहीतर मग. पण ठीक आहे, राजकुमार नाही, फक्त कोणी कुमार वगैरे असेल तर नक्की बघेन. बरं राहू द्या जिजू. तसे निशिताई आणि मी बहिणीच बरे आहोत. मला तसंही लग्न करायचं नाहीये का? बरं ते जाऊ दे, मला तुम्हाला एक इम्पॉर्टंट न्यूज सांगायची आहे. युवी आता M&N मध्ये पार्टनर होणार आहे. अगो बाई, बरं ठीक आहे, आपण नंतर बोलूया. तुम्ही पण घाईत असाल ना? हा, नंतर बोलते, ठेवते. बाय मम्मा, बाय आतू. बाय, टेक केअर. एखाद्याबद्दल ना ईर्ष्या वाटायला सुद्धा मर्यादा असते ग. तिथे घरी होती ना निशू, तेव्हा सुद्धा हिच्या सुखाची पर्वा नव्हती. आता दोघांच्या सुखालाही नजर लावते तिकडे. मुद्दाम करते ग ती. जरा काही बरं चाललं असेल ना त्यांचं की ही आली विरजण घालायला त्यांच्यावर. म्हणूनच तर खांडेकरांनी घरात यायचं नाही असं सांगितलंय हिला. बरोबरच केलंय म्हणा. सुधर ग, सुधर तारिणी. अजूनही बदल हा स्वभाव. नाही, ते चुकून पडलं. आम्हाला बरोबर ठाऊक आहे.
काय चुकून होतं, काय मुद्दाम करतेस, हे सगळं ठाऊक आहे आम्हाला. कुठल्या मुहूर्तावर जन्माला आली आहे काय माहिती. आई आई अगं माझा फोन तर दे. आई आई ऐक ना. साई साई हा बोल ना. काय ग? काय झालंय? कसलं टेन्शन आहे? अगं केदारचं. केदारचं? का? त्याला काय झालंय? नाही काही नाही. ताई तू मला नाही सांगणार आहे, सांग ना प्लीज. अगं खरंच काही नाही झालं, असंच. ताई तू काही लपवतेस का माझ्यापासून? नाही म्हणजे आपण बहिणी नाही, बेस्ट फ्रेंड्स होत, राईट? एरवी सगळं सांगतेस. मनात काय चाललंय, तुला कोणाबद्दल काय वाटतंय, असं बिनधास्त बोलतेस म्हणून विचारते. काय झालंय? अगं खरंच तसं काही नाहीये. आणि जर तसं काही असतं तर मी तुला सांगितलं असतं ना. तू बोल, तुला काय हवं होतं? मी घेते, मला हवं ते. हा मग एक काम कर, हा कूट जो आहे ना बाउलमध्ये काढून ठेव. हा मी आलेच. काय चाललंय? काहीतरी लपवते ताई. या दोघांमध्ये मैत्री नाहीये हे कन्फर्म आहे. ती गोष्ट ताई माझ्यापासून आणि आजीपासून का लपवते? आपण ज्या नंबरवर कॉल करीत आहात तो सध्या बंद आहे. हॅलो केदार, काय रे, काय झालं? झाली भेट? नाही, का? काही प्रॉब्लेम झालाय का? तो माणूस इकडे आलाच नाही आणि त्याचा फोन पण बंद लागतोय. अरे ठीक आहे ना, फोन त्यांचा बंद झाला असेल, बॅटरी संपली असेल त्याची. मुद्दाम करतोय तो हे. त्याला अंदाज आलेला असणार त्याला मी इथे का बोलवलंय त्याचा. जे सत्य त्याला माझ्यापासून लपवायचं होतं ते माझ्या समोर आलंय हे त्याला कळलं असणार, म्हणून मुद्दाम करतोय तो हे सगळं. त्याला माझ्या नावापुढे दयानंद खांडेकर नाव लावायचं नव्हतं. आता त्याने भीक जरी मागितली ना तरीही केदारच्या पुढे मी त्याचं नाव लावणार नाही. केदार ऐक ना माझं. नाही जगू शकत मी ओझं घेऊन. बस झालं आता. केदार ऐक ना, काय करणार आहेस तू? आता तो जिथे कुठे असेल ना तिथे जाऊन मी त्याला माझ्या प्रश्नांची जाब उत्तरं विचारणार आहे. आता मला कुठेही जावं लागलं, काहीही करावं लागलं ना तरी दयानंद खांडेकरला मी सोडणार नाही. केदार हायपर नको होऊस, ऐक माझं, शांतपणे ऐक प्लीज. हे बघ असं वागू नकोस ते. केदार हॅलो हॅलो